बातमी पावसासंदर्भातली आहे। मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रात्रभर सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळालेला होता। मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार या सगळ्याच भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबई शहरासह पश्चिम आणि पूर्व या दोन्ही उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सध्या बरसतो आहे। रात्रभरापासून पावसाचा जोर कायम असल्याचं दिसतंय। अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील साचायला सुरुवात आता होतीये। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं पावसासंदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊया। सूरज, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा रात्रीपासूनच जोर आहे, सकाळी देखील हा जोर पाहायला मिळतो आहे। पावसासंदर्भातली नेमकी सध्याची काय अपडेट? नक्कीच आज देखील दिवसभर पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय रात्रभर हा तुरळक आणि मध्यंतरी मुसळधार असा पाऊस पडत असला तरी सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासूनच मुंबईसह इतर परिसरात ठाणे, रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। कोकण किनारपट्टीवरती कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मुंबईसह इतर परिसरात मोठ्या प्रमाणात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे। ऑरेंज अलर्ट हा देण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे। हवामान खात्याकडनं खरं तर कालच याबाबतची माहिती ही देण्यात आली होती। महत्त्वाचं म्हणजे की पुढे यामध्ये याचा परिणाम हा रेल्वे त्याचबरोबर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, कारण पाऊस जर असाच पडत राहिला तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं आणि याचाच परिणाम वाहतूक त्याचबरोबर रेल्वेच्या एकूणच वेळापत्रकावरती देखील पाहायला मिळत आहे। अशातच आज शनिवार आहे। शनिवारी मेगा ब्लॉक्स त्याचबरोबर विकेंडला लोक बाहेर पडत असतात, त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच नागरिकांनी बाहेर पडावं असं आवाहन देखील प्रशासनाकडनं घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे विशेष काळजी ही घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर राज्यभरात देखील पाऊस हा तसाच असणार असल्याची माहिती देखील हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी मुसळधार त्याचबरोबर अतिमुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज जो सकाळपासून सुरू झालेला पाऊस, यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, पावसाचा अंदाज घ्यावा आणि त्यानंतरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। ठीक आहे सूरज, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।